आता आपल्याला ब्राझील या देशाची प्राकृतिक रचना जाणून घ्यायची आहे. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा हा भाग उच्चभूमी पठारे, ब्राझीलचा बराचसा भाग उच्चभूमीची ही पठारे तसेच लहान लहान पर्वतरांगा या लहान लहान पर्वतरांगांनी बनलेला आहे किंवा व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉन नदीचं खोरं आणि नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानच आढळतात. ॲमेझॉन नदीचं खोरं तुम्हाला माहीतच आहे. हे ॲमेझॉन नदीचं खोरं आणि पॅराग्वे नदीचं खोरं हे दिसतंय आपल्याला. पॅराग्वे नदीचं खोरं हे जर दोन भाग सोडले तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक विभाग पुढील प्रमाणे आहेत. पहिला जो विभाग आहे उच्चभूमी, ब्राझीलची उच्चभूमी आपल्याला इथे दिसतोय. पहिलाच विभाग बघायचा आहे आपल्याला, ब्राझीलची उच्चभूमी. हा प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून पहिला विभाग सांगितलेला आहे. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढालक्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. म्हणजे हे ब्राझीलची उच्चभूमी आणि हे गियाना क्षेत्र आहे, हे दोन क्षेत्र आहेत. ती प्राकृतिक रचनेच्या दृष्टीनं दक्षिण अमेरिका खंडातील महत्त्वाची गाभा क्षेत्र मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग, आता ही गियाना उच्चभूमी आहे. इथं गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात येतो. ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. म्हणजे इथं फ्रेंच गियाना आहे, याचा विस्तार तो फ्रेंच गियानापर्यंत झालेला आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या 3 राज्यांमध्ये हिचा विस्तार आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे पिको दी नेब्लिना. हे आपल्याला दिसतंय बघा आता इथं, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर हे शिखर इथं आहे बघा, पिको दी नेब्लिना. 3014 मीटर उंचीचं हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे आणि हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर आहे. व्हेनेझुएला इथे दिसतोय आपल्याला बॉर्डरवर. तरी व्हेनेझुएला आणि ब्राझील यांच्या सीमेवर हे पिको दी नेब्लिना हे सर्वोच्च उंचीचं शिखर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागामध्ये, ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. म्हणजे दक्षिण आणि पूर्वेकडील भागामध्ये जर आपण पाहिलं तर उंची जास्त आहे. इकडं दक्षिण भागामध्ये उंची जास्त आहे, 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्यानं कमी होत गेलेली, म्हणजे या बाजूला उच्चभूमीची उंची आहे ती कमी कमी होत गेलेली आहे. म्हणजे मंद उतार या बाजूला आहे. या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या आणि धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे काहीसे तीव्र उतार असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरात मिळतात. आता ह्या नद्या आपल्याला दिसत आहेतच. इथं झिंगू नदी दिसते बघा इथं आपल्याला. त्यानंतर टॉकेटिन्स ही नदी दिसते बघा इथं. आरागुआ ही नदी दिसते मध्ये. झिंगू नदी आहे, जुरुका नदी आहे बघा इथं. त्यानंतर मदेरिया ही नदी आहे बघा. ह्या सगळ्या नद्या आहेत त्या अटलांटिक महासागराला
जाऊन मिळतात. अटलांटिक महासागर इथं पुढं आहे. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना ह्या नद्या वाहतात. ही पॅराग्वे नदी दिसते आपल्याला, पॅराना नदी पण दिसते आणि उरुग्वे नदी दिसते बघा इथं. ही उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात. पुढे त्या अर्जेंटिना देशात वाहत जातात. अर्जेंटिना देश दिसतोय आपल्याला इथं. ह्या अर्जेंटिना देशामध्ये त्या वाहत जातात. अर्जेंटिना देश दिसतोय आपल्याला. उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असल्यामुळे, उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. हा अजस्त्र कडा बघा इथं आहे. अजस्त्र कडा, अजस्त्र कडा आपल्याला इथं दिसतोय पूर्वेला. अजस्त्र कडा हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीनं अतिशय लहान असला तरी तेथील उताराचं स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यांमुळे तो स्वतंत्र मानला जातो. हा अजस्त्र कडा आपल्याला दिसतोय. प्राकृतिक विभागाचा एक महत्त्वाचा भाग हा आहे. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळं अंकित होते. पूर्वेकडील बाजू आहे ती या कड्यामुळं अंकित झालेली आहे. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी उंच आहे. 790 मीटर उंची ह्या अजस्त्र कड्याची आपल्याला दिसून येईल. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. साओ पावलो ते पोर्ते अलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रोच्या भागामध्ये ही उंची एकाच सरळ उतारात संपते. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. हे इकडून येणारे आग्नेय व्यापारी वारे आहेत. भारतात नैऋत्य मोसमी वारे येतात. ब्राझीलमध्ये आग्नेय व्यापारी वारे येतात इथं आणि हे वारे या अजस्त्र कड्याला अडतात. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या विरुद्ध बाजूला हा पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे पाऊस कमी असलेला प्रदेश. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केलेले आहे. म्हणजे हा जो प्रदेश आहे याच्या उत्तरेकडील भाग जो आहे म्हणजे हा भाग आहे उत्तरेकडील भाग, याचं वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केलेले आहे. किनारी प्रदेश ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लावलेली. 2 किनारपट्टी आहेत, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिणेकडची किनारपट्टी. ही पाहतोय आपण. ब्राझीलला किनारपट्टी लावलेली आहे, सागरी किनारपट्टी लावलेली ही. त्याचबरोबर ही अशी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. 7400 किलोमीटर लांबीची ही किनारपट्टी लाभलेली आहे. भारताला 7517 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. जवळपास समानच आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 भाग केले जातात. आता आपण उत्तर किनारपट्टी पाहिली इथं. ही उत्तर किनारपट्टी उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांदे दो नार्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असं म्हटलं जातं. इथं आपण उत्तरेकडील अमापा राज्य आहे इथं. ह्या अमापा राज्यापासून पूर्वेकडील रिओ ग्रांदे दो नार्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असं म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. हा इकडे खाली. इथून पुढे इकडं याला पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. ॲमेझॉन नदी हा जो उत्तर अटलांटिक किनारा आहे याच्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनलेला आहे.
या किनाऱ्यावर माराजा बेट इथं आहे, माराजा उपसागर व साओ मार्कोस उपसागर हे आहेत, इथं आहेत बघा. हे माराजा हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅन्टिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झालेलं आहे. टोकॅन्टिन्स नदी इथून इथं जाते, ही ॲमेझॉन नदी आहे. यांच्या मुखाजवळ हे माराजा बेट तयार झालेले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी ॲटलांटिक महासागराला जाऊन मिळते. साओ फ्रान्सिस्को इथे दिसते बघा आपल्याला ही नदी ॲटलांटिक महासागराला जाऊन मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्यांचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांमुळे होते. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरे आहेत. एक ॲमेझॉन नदीचं खोरं हे, 2 ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या इकडच्या, आणि तिसरा जो आहे तो नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली. हे 3 विभाग ब्राझील जलप्रणालीचे आपल्याला इथं दिसून येतील. आता आपल्याला ॲमेझॉन जलप्रणालीची माहिती घ्यायची आहे. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वताच्या, इकडे अँडीज पर्वतरांगा आहे, अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. ही ॲमेझॉन नदी आहे. हे सुमारे 2 लाख घन मीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग आहे. 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आढळतात इथं आपल्याला, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ ॲटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटं तयार झालेली आहेत. इथं ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी 150 किलोमीटर आहे. ही जी ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे पाण्याचा विचार करता. मुखाजवळ तिची जी लांबी आहे ती जवळपास 150 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे जवळपास पुणे ते मुंबई हे अंतर रस्त्याने जेवढं आहे तेवढी ही रुंदी आहे. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. 2 नद्या आपल्याला दिसत आहेत, पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी, उरुग्वे नदी. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. ब्राझीलच्या उच्चभूमीवरून यांना पाण्याचा पुरवठा इथं होतो ह्या नद्यांना. साओ फ्रान्सिस्को ही जी नदी आहे इथं बघा, ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीमध्ये येते. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते. सुरुवातीला 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरात जाऊन मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे.
म्हणजे हा इथून 250 किलोमीटर म्हणजे एवढा भाग आहे तो जलवाहतुकीस उपयुक्त आहे. किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा नदी ही आपल्याला दिसते बघा. किनाऱ्यावरील नद्यांमध्ये परानिबा नदी ही दिसते बघा इथं. अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. इटापेकरू या नद्या उत्तरेकडे वाहत जातात दोन्ही पण, व उत्तर अटलांटिक महासागराला इथं जाऊन मिळतात. 2 नद्या आहेत, पॅरानिबा नदी आणि इटापेकरू नदी. ह्या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. ही पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. भारतातील प्रमुख नद्या व सरोवरे. भारत जलप्रणालीची आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असं वर्गीकरण केलं जातं. हिमालयातील नद्या ह्या आपल्याला दिसत आहेत सगळ्या, ह्या हिमालयातील नद्या आहेत. आणि द्वीपकल्पावरील नद्या इथं आपल्याला या पठारी प्रदेशावरील किंवा द्वीपकल्पावरील नद्या असं 2 वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसेल. आता आपल्याला हिमालयातील नद्यांची माहिती घ्यायची आहे आपल्याला. हिमालयातील बहुतेक नद्या या विविध हिमनद्यांमधून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या येतात. आता आपल्याला सिंधू नदी पाहायची आहे बघा. ही सिंधू नदी राख सरोवराजवळ तिचा उगम होतो. जम्मू काश्मीरमधून वाहत जाऊन ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत त्या सतलज, रावी, झेलम या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी सतलज ही मानस सरोवराजवळ उगम पावते. आत्ताच आपण पाहिलेली मगाशी सतलज नदी ही सिंधू नदीची प्रमुख नदी आहे. ही मानस सरोवराजवळ उगम पावते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान तयार झालेलं आहे. हे पंजाबचं मैदान आपल्या भारतातलं तयार झालेलं आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्राला जाऊन इथं मिळते. गंगा नदी ही हिमालयातील सर्वात मोठी नदी आहे. भारतात तिचा प्रथम क्रमांक लागतो. भारतात लांबीनं प्रथम क्रमांक लागतो गंगा नदीचा. हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यावर ती पूर्ववाहिनी बनते. आता गंगा नदीचा आपण प्रवाह पाहूया. गंगा नदीचा उगम गंगोत्री हे ठिकाण आहे. इथून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात प्रवेश करते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्वेकडे वाहत जातो आणि बंगालच्या उपसागराला जाऊन गंगा नदी मिळते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. ही यमुनोत्री हे ठिकाण आहे. येथून यमुना नदी उगम पावते आणि उजव्या बाजूनं वाहत जाऊन गंगा नदीला मिळते. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावानं ओळखली जाते. अरुणाचल प्रदेशात प्रवेश केल्यानंतर तिला दिहांग हे नाव आहे आणि नंतर ती आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळी तिला ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखलं जातं. पुढं बांगलादेशामध्ये गंगा नदीला येऊन मिळते. ब्रह्मपुत्रा ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे अश्रू
असं म्हटलं जातं. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्याला डेल्टा रिजन असं पण म्हणतात. दोन्ही नद्या एकत्र आल्यानंतर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी मिळून हा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. गंगा नदी अनेक व्यतिरेकांच्या साह्यानं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा, शोण आहेत. यमुना नदीच्या ह्या उपनद्या आहेत. चंबळ, सिंध, बेटवा, केन ह्या यमुना नदीच्या उजव्या बाजूनं येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. या द्वीपकल्पावरून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. आता आपल्याला द्वीपकल्पीय नद्यांची माहिती घ्यायची आहे. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत हा इथं पसरलेला आहे. जलविभाजक म्हणजे काय तर पाण्याचं विभाजन करतो. सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरलेला आहे. या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. महाबळेश्वरला 7 नद्यांचा उगम आहे. यातील काही नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सावित्री, वसिष्ठी आणि कृष्णा, भीमा, कोयना या नद्या आहेत त्या पूर्वेला जातात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. कोयना ही सुरुवातीला दक्षिण वाहिनी नदी आहे. नंतर ती पूर्वेला वाहते आणि कराड शहरामध्ये कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम होतो. द्वीपकल्पीय नद्यांमधील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते. हा पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाटातून अरबी समुद्रात वाहणाऱ्या नद्या आहेत त्यांची लांबी खूप कमी असते पण वेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंबायतच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा समावेश होतो. आता आपण ह्या नद्या पाहूया. तापी नदीचा उगम आहे तो मुलताई पर्वतामध्ये झालेला. ती पश्चिमेकडे वाहते आणि खंबायतच्या आखातामध्ये येते. तापी नदीला समांतर वाहणारी नर्मदा नदी आहे. तिचा उगम अमरकंटक या पर्वतरांगेमध्ये झालेला आहे. ही नर्मदा नदी खचदरीतून वाहते पश्चिम दिशेनं. त्याचबरोबर वायव्येकडून नैऋत्येकडे वाहणारी ही मही नदी आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडं वाहणारी साबरमती नदी आहे. या सर्व नद्या खंबायतच्या आखातामध्ये येऊन मिळतात. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी. ही लुनी नदी आहे. आता बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे. गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वरला उगम पावते. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा नदीचे खोरे गोदावरी खोरेच्या दक्षिणेस आहे. कृष्णा नदी आपण पाहतोय महाबळेश्वरला उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तुंगभद्रा ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून
वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केलेला आहे. कावेरी नदी आपल्याला पाहायची. ही कावेरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. सह्याद्री पर्वतीय प्रदेशाला जलविभाजक का म्हणतात, तर सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या काही नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि उर्वरित नद्या त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणजे पाण्याचं विभाजन होतं, म्हणून सह्याद्री पर्वताला जलविभाजक असं म्हटलेलं आहे.